नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथे आज आपण या लेक्चर्स मध्ये काही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे एमसीक्यूज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, जसं की आपल्याला माहीतच आहे की फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण बुलियन अल्जेब्रा रूल्स किंवा बुलियन अल्जेब्रा लॉज किंवा बुलियन अल्जेब्रा थेरम्स आपण ज्याला म्हणू शकतो. ओके, हे आपण स्टडी केलेले आहेत. ओके, त्यापैकी फर्स्ट लॉज दॅट इज द आयडेंटिटी लॉ. ओके, कोणताही व्हेरिएबल्स हा जर झिरो सोबत ऑर ऑपरेशन परफॉर्म करत असेल तर त्याचं आउटपुट हे ते व्हेरिएबल असणार आहेत. म्हणजेच ए प्लस झिरो जर असेल तर आपल्याला एच आउटपुट मिळणार. ओके, तर असा हा आयडेंटिटी लॉज आहे. याला तुम्ही प्रूफ सुद्धा करू शकता. बघा, ए ची व्हॅल्यू तुम्ही झिरो जर घेतली तर झिरो प्लस झिरो हा तुम्हाला झिरोच मिळणार आहे. ओके, म्हणजे हीच व्हॅल्यू तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे. आणि ए ची व्हॅल्यू हे जर तुम्ही वन जर घेतली तर वन प्लस झिरो हे तुम्हाला वनच मिळणार आहे. ओके, म्हणजेच तीच व्हॅल्यू तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे. सो इन दिस वे दिस लॉ इज व्हेरीफाईड. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक लॉ इथे व्हेरीफाय करू शकतात. आयडेंटिटी लॉ, आता आयडेंटिटी लॉ जसा ऑर मध्ये आपण आयडेंटिटी लॉ करू शकतो तसाच अँड मध्ये सुद्धा आपण आयडेंटिटी लॉ करू शकतो. अँड ऑपरेशन हे मल्टिप्लिकेशन लॉजिक परफॉर्म करतं आणि ऑर ऑपरेशन हे ऍडिशन लॉजिक परफॉर्म करतं. हे सगळ्या स्टुडंटला माहितच असेल. ओके, तर इथे तुम्ही लक्षात ठेवू शकता आयडेंटिटी लॉ कोणत्याही संख्येला जर झिरो ऍड केला तर आपल्याला तीच संख्या मिळतं, असं आपण इथे लक्षात ठेवू शकतो. वन प्लस झिरो वनच मिळणार आहे आणि झिरो प्लस झिरो हे झिरोच मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तसंच आयडेंटिटी लॉ इन केस ऑफ डॉट ऑपरेशन्स म्हणजेच अँड कोणत्याही संख्येला जर तुम्ही वन ने जर मल्टिप्लाइड केला तर ऑब्विसली तुम्हाला तीच संख्या आउटपुटला मिळणार आहे. ओके, असं आपण म्हणू शकतो. तसंच बघा, कॉम्प्लिमेंट लॉ आहे. ओके, दोन कॉम्प्लिमेंट आहे आणि दोन कॉम्प्लिमेंटचा जर ऑर केला तर आपल्याला आउटपुट वन मिळतं. बट दोन कॉम्प्लिमेंटचा जर आपण डॉट ऑपरेशन जर परफॉर्म केलं तर आउटपुट आपल्याला झिरो मिळतं. का बरं? कारण की जर सपोज ए डॉट ए बार असं जर आपल्याला करायचं असेल तर ए ची व्हॅल्यू जर सपोज झिरो असेल तर ए बार हा तुमचा वन होणार आहे आणि यांच्यामध्ये डॉट ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर वन डॉट झिरो हे आउटपुट झिरो येणार आहे. ओके, तसंच सपोज ए ची व्हॅल्यू जर तुम्ही वन कन्सिडर केली तर ए बार हा तुमचा झिरो होतोय आणि वन डॉट झिरो म्हणजे कोणत्या संख्येला झिरोने जर मल्टिप्लाय केलं तर आउटपुट हे झिरोच येणार. ओके, तसंच जर इथे जर तुम्ही ऍडिशन केली म्हणजेच काय तर झिरो प्लस वन जर केलं तर आउटपुट हे तुम्हाला वन मिळणार आहे. म्हणून अशा प्रकारे तुम्ही इथे हा कॉम्प्लिमेंट लॉ लक्षात ठेवू शकतात. ओके, वन आणि झिरो असे दोन वेगवेगळे आउटपुट आपल्याला मिळत आहेत. ओके, इन केस ऑफ ऍडिशन्स वी आर गेटिंग द वन अँड इन केस ऑफ डॉट ऑपरेशन्स मल्टिप्लिकेशन ज्याला आपण म्हणू शकतो किंवा अँड ऑपरेशन आपण ज्याला म्हणू शकतो तर त्याला आपला आउटपुट झिरो मिळणार आहे. ओके, तसंच थर्ड लॉ, फोर्थ लॉ. ओके, तर अशा प्रकारचे लॉजची लिस्ट जी आपल्याला दिली आणि हे लॉज आपल्याला एकदा रिवाइज करणं हे खूप महत्वाचं असणार आहे समोर जे अपकमिंग एमसीक्यूज आपल्याला येणार आहेत ते फेस करण्यासाठी. ओके, ते फर्स्ट एमसीक्यू अकॉर्डिंग टू लॉज दिलेला आहे. विच ऑफ द एक्झाम्पल्स बिलो द एक्सप्रेस द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन बद्दल बोलतायत. ओके, सो कम्युटेटिव्ह लॉ आपल्याकडे दोन कम्युटेटिव्ह लॉ आहे. एक ऑरचा आहे, लेफ्ट हँड साइडला ए प्लस बी असेल तर आपण त्याला बी प्लस ए सुद्धा लिहू शकतो. आणि तसंच आपल्याला कम्युटेटिव्ह लॉ अजून दुसरा डॉट ऑपरेशन मध्येच म्हणजे ए डॉट बी जर असेल लेफ्ट हँड साइडला तर राईट हँड साइडला आपण बी डॉट ए सुद्धा घेऊ शकतो. म्हणजेच काय तर ए डॉट बी केलं तरी सुद्धा आउटपुट तेच येणार किंवा बी डॉट ए जर केलं तरी सुद्धा आउटपुट तेच येणार आहेत. तसंच ए प्लस बी, बी प्लस ए दोघांची व्हॅल्यू ही सेमच येणार. बट इथे तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे कम्युटेटिव्ह लॉ इन केस ऑफ मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय की डॉट ऑपरेशन बद्दल विचारलेलं आहे. तर त्यापैकी ऑप्शन जर आपण बघितलं तर ऑप्शन डी हे तुमचं करेक्ट ऑप्शन येणार आहे. ओके, बाकी कोणतेही ऑप्शन बघण्याची गरज नाही. जर स्टुडंटने जर ए ऑप्शन जर तुम्ही जर टिक केलं तर याला झिरो मार्क्स मिळतील बिकॉज इट्स रॉंग, बिकॉज इट इज स्पेसिफाय कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. तसंच बुलियन एक्सप्रेशन्स y is nothing but a plus b bar is logically equivalent to a single gate. आता बघा, यांनी इथे सरळ सरळ बऱ्याचशा बुक्स मध्ये हा a आणि b या दोघांमध्ये काहीच नाही, म्हणजे इथे डॉट ऑपरेशन आपल्याला कन्सिडर करायचं आहे आणि इथे डॅश दिलेला आहे आणि हा डॅश बघा या ब्रॅकेटला डॅश केलेला आहे.
ओके. सो ब्रॅकेटला डॅश असणे म्हणजेच आपल्याला इथे कन्सिडर करायचं आहे की हा तुमचा ए डॉट बी जो इथे येतोय याचा होल ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट इथे त्यांना असं म्हणायचं. ओके. तर आपल्याला कोणतं लॉजिक गेटला आउटपुट अशा प्रकारे मिळतं तर बघा, हा जो अँड गेट असतो तर अँड गेटचा सिम्बॉल सुद्धा आपल्याला माहित आहे. ओके. त्याला दोन इनपुट आपण अशा प्रकारे दाखवू शकतो आणि आउटपुट इथे वाय आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे तर हा अँड गेट हा डॉट ऑपरेशन परफॉर्म करतो म्हणजेच इनपुटचा डॉट करतोय. तर इनपुट हा पहिला ए आहे, दुसरा हा बी आहे आणि त्या दोघांमध्ये डॉट ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. बट आपल्याला इथे तर त्यांचं कॉम्प्लिमेंट विचारलेलं आहे. सो कॉम्प्लिमेंट आपण कसं तयार करणार तर कॉम्प्लिमेंट तयार करण्यासाठी आपल्याला इथे बबल इंडिकेट करावं लागणार आहे. आणि याचं बबल्स म्हणजेच काय तर अँड गेट विच इज फॉलोड बाय नॉट गेट. अशा प्रकारे नॉट गेटला अँड गेटने जर फॉलो केलं तर आपल्याला जो इनपुट आहे ए आणि बी त्याचा कॉम्प्लिमेंट वाय आपल्याला मिळतो. म्हणजेच बघा इथे ए आणि बी या पोर्शनला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आउटपुट काय मिळणार ए डॉट बी आणि त्याचा जर तुम्ही नॉट जर केला तर आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे तर आपल्याला आउटपुट इथे ए डॉट बी चा असा कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. म्हणजेच काय सो इट्स अ NAND gate. So correct answer is the NAND gate. Same things. Third, the observations that bubbled input OR gate. आता इथे विचारलेलं आहे की एक ऑब्झर्वेशन तुम्ही केला की बबल्ड इनपुट ऑर गेट इज interchangeable with bubbled output and gate. ओके. तर इथे तुम्ही चेक करू शकतात डी मॉर्गन्स लॉ. तर डी मॉर्गन्स लॉ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की होल ब्रॅकेटचा जर कॉम्प्लिमेंट जर इथे डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे तर आपण त्याचा ब्रेक द कॉम्प्लिमेंट अँड चेंज द लॉजिक अशा प्रकारे करू शकतो. बघा आपण इथे घेऊया डी मॉर्गन्स लॉ कशा प्रकारे असतो. तर डी मॉर्गन्स लॉचं इथे ए प्लस बी प्लस सी आणि या एबीसी ला असा होल कॉम्प्लिमेंट असेल तरच आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू शकतो. आणि डी मॉर्गन्स लॉ काय तर इझिली काय करायचं आहे तर हा जो होल कॉम्प्लिमेंट आहे हा ब्रेक करायचा आणि हा जो ऑपरेशन बिटवीन दिस टू व्हेरिएबल्स आहे तो चेंज करायचा. म्हणजे प्लस असेल तर डॉट करायचा, डॉट असेल तर प्लस करायचा. पुन्हा इथे ब्रेक करायचं बी आणि सी च्या बिटवीन मध्ये आणि बी आणि सी मध्ये जो ऑपरेशन आहे तो काय करायचा चेंज करायचा. तर अशा प्रकारे आपण इथे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू शकतो. म्हणजेच आउटपुट आपल्याला काय मिळणार तर इथे आपण जर होल कॉम्प्लिमेंट जर ब्रेक केला तर ए चा कॉम्प्लिमेंट आणि बी चा कॉम्प्लिमेंट सेपरेट होणार आणि ए आणि बी मध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर ऑर हे ऑपरेशन होते तर इथे आपण अँड म्हणजेच डॉट ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. तसंच बी आणि सी मध्ये सुद्धा डॉट ऑपरेशन परफॉर्म होणार परंतु इथे कॉम्प्लिमेंट हे सेपरेट झालेले तुम्हाला मिळते. सो दिस इज द बुलियन दिस इज द डी मॉर्गन्स लॉ. तर डी मॉर्गन्सचा अजून एक सेकंड थेरम सुद्धा आहे तो व्हाईस वर्सा आपण म्हणू शकतो की जर सपोज जर तुम्हाला ए डॉट बी डॉट सी आणि याचा जर होल कॉम्प्लिमेंट जर दिलेला असेल तर काय करणार तर ऑब्विसली इथे आपण इथे ब्रेक करणार कॉम्प्लिमेंट्स बी आणि सी मध्ये सुद्धा ब्रेक करणार आणि बी आणि सी मध्ये ब्रेक केल्यानंतर आपल्याला काहीसा अशा प्रकारे सेपरेट सेपरेट कॉम्प्लिमेंट्स बघायला मिळतात. बट आता इथे बघू शकता तुम्ही ए आणि बी मध्ये डॉट ऑपरेशन होते तर आपण कॉम्प्लिमेंट ब्रेक केल्यानंतर ऑपरेशन चेंज करतो डॉटला प्लस करतो आणि प्लसला डॉट करतो म्हणजेच अँडला ऑर करतो आणि ऑरला अँड करतो. तर इथे अशा प्रकारे हा सुद्धा तुमचा डी मॉर्गन्स लॉ आहे. ओके. सो दिस टू इज द डी मॉर्गन्स. इथे तेच सांगितलेलं आहे बबल्ड इनपुट ऑर गेट. ऑर गेट म्हणजेच काय तर प्लस वाले बबल्ड इनपुट आहे. बबल्ड म्हणजेच या सगळ्यांचा कॉम्प्लिमेंट असणार आहे. इथे एक व्हेरिएबल असणार आहे, इथे एक व्हेरिएबल असणार आहे आणि त्या दोघांमध्ये ऑर हे ऑपरेशन परफॉर्म होणार. तसंच अँड म्हणजेच हे डॉट ऑपरेशन परफॉर्म होणार आहे आणि बबल्ड आउटपुट डॉट ऑपरेशन म्हणजेच काय तर इथे एक व्हेरिएबल असणार आहे, इथे एक व्हेरिएबल असणार आहे आणि त्या दोघांमध्ये डॉट ऑपरेशन होणार आहे. तर अशा प्रकारचं जे की रिलेशन तयार होतं ते फक्त आणि फक्त डी मॉर्गन्स लॉ मध्ये तयार होतं आणि डी मॉर्गनच्या सेकंड थेरम नुसार आपल्याला इथे ते बघायला मिळेल. सो ऑप्शन डी इज करेक्ट. The systematic reductions of the logic circuit is accomplished by सिस्टमॅटिक म्हणजेच काय तर स्टेप बाय स्टेप. सिस्टमॅटिक हा वर्ड इथे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो केअरफुली रीड करण्यात आलाच पाहिजे. सो सिस्टमॅटिक इज नथिंग बट अ स्टेप बाय स्टेप आणि त्यानंतर रिडक्शन्स होते कोणाचं तर लॉजिक सर्किटचं. आणि ते कशाने आपण रिडक्शन करू शकतो तर इथे आपल्याला दोन मेथड्स माहित आहेत जे आहेत बुलियन अल्जेब्रा आणि के मॅप. ओके. सो के मॅप मेथडचा इथे कुठेही उल्लेख नाहीये म्हणून फक्त सी ऑप्शन्स हा एकमेव असा पर्याय इथे
आपल्याला दिसतोय की जो मोर अँड मोर करेक्ट आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, सो स्टेप बाय स्टेप नंबर ऑफ लॉज आपण तिथे अप्लाय करत जातो आणि जे कॉम्प्लिकेटेड बुलियन अल्जेब्रा एक्सप्रेशन असतं त्याला आपण आउटपुटला एक सिम्प्लिफाईड मध्ये कन्वर्ट करतो. ओके, सो दिस इज द नथिंग बट रिडक्शन. Which of the following expressions is in the sum of product? आता बऱ्याचशा स्टुडंटना सम ऑफ प्रॉडक्ट आणि प्रॉडक्ट ऑफ सम या दोन वर्ड्स मध्ये खूप कन्फ्युजन होऊन जातं. त्याच्यामुळे अॅनालॉग अँड डिजिटल हा सब्जेक्ट स्टडी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणतंही एकच लॉजिक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह लॉजिक लक्षात ठेवायचं आहे, निगेटिव्ह लॉजिक आपण ऑटोमॅटिकली तयार करू शकतो. तर SOP जर तुम्ही एकच टर्म जर लक्षात ठेवली तर ती चांगल्या प्रकारे आपण तिथे लक्षात ठेवू शकतो. सो SOP म्हणजेच काय, तर S स्टँड फॉर सम, O स्टँड फॉर ऑफ. कोणाचं सम होणार आहे, तर प्रॉडक्टचे तुमच्या सम होणार आहे. ओके, सो अशा टर्म्स, अशा प्रॉडक्ट टर्म्स जसं की बघा A आणि B हा प्रॉडक्ट होतोय, तर ही झाली आपली प्रॉडक्ट टर्म्स. त्यानंतर दुसरी प्रॉडक्ट टर्म्स आपण घेऊया A बार डॉट B अशा प्रकारे, किंवा तिसरी अजून एक प्रॉडक्ट टर्म्स आपण घेऊ शकतो की A डॉट B बार अँड लाईक दॅट. आणि या सगळ्या प्रॉडक्ट टर्म्सचा आपण काय करणार आहोत, तर सम करणार आहोत. ओके, म्हणजे इथे आपल्याला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. तर ही प्रॉडक्ट टर्म्स आहे आणि या दोन प्रॉडक्ट टर्म्स मध्ये सम, सेकंड अँड थर्ड प्रॉडक्ट टर्म्स मध्ये सम. तर अशा प्रकारे आपण इथे सम कोणाची करतोय, ऑफ द प्रॉडक्ट टर्म्स, ऑफ द प्रॉडक्ट टर्म्स. सो दिस इज द फॉर्म ऑफ SOP, दॅट इज नथिंग बट सम ऑफ प्रॉडक्ट. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मग तुम्हाला जर POS जर विचारलं तर POS बद्दल आपण इथे लगेच अपोजिट करू शकतो. बघा SOP चा रिव्हर्स ऑर्डर इथे घेतलेला आहे, POS केलेला आहे. म्हणजेच काय होणार आहे, तर Y इज इक्वल टू जिथे डॉट दिसतोय तिथे तुम्ही प्लस करू शकतात आणि जिथे प्लस तुम्हाला दिसतोय तिथे तुम्ही डॉट करू शकता. ओके, अशा प्रकारे आपण एक पॉझिटिव्ह लॉजिक जर लक्षात ठेवलं तर अशा प्रकारे आपण POS सुद्धा ऑन द टाइम जेव्हा तुम्ही क्वेश्चन फेस करत असतात तेव्हा सुद्धा तयार करू शकता. इथे ऑब्विसली सम ऑफ प्रॉडक्टचं आपल्याला जर आउटपुट बघायचं झालं तर बघा ही A डॉट B ही पहिली प्रॉडक्ट टर्म्स आहे आणि C डॉट D ही दुसरी प्रॉडक्ट टर्म्स आहे आणि त्या दोघांमध्ये इथे सम होते. सो इट्स अ सम ऑफ प्रॉडक्ट. सो ऑप्शन D इज करेक्ट. Which of the following expression is the product of sum? Obviously POS बद्दल इथे विचारण्यात आलेलं आहे आणि प्रॉडक्ट ऑफ सम आताच आपण बघितलं होतं. ओके, की इथे तुमच्या सम टर्म्स असणार आहेत, म्हणजेच A प्लस B असणार आहे. ओके, आणि दुसरी सुद्धा एखादी टर्म्स असू शकतं A बार प्लस B लाईक दॅट अशा प्रकारे. आणि दोन सम टर्म्स मध्ये जो प्रॉडक्ट इथे होतोय, ओके, ते टर्म्सला आपण प्रॉडक्ट ऑफ सम अशा प्रकारे एक्सप्लेन करतो. ओके, तर इथे जर क्लिअरली आपल्याला मेन्शन होतं की A प्लस B आणि C प्लस D ह्या दोन सब टर्म्स आहेत आणि या दोन सब टर्म्स मध्ये इथे आपल्याला प्रॉडक्ट बघायला मिळतं. सो इट्स अ POS, product of sum. There are fill in the blank cells in the four variables K-map. आता K-map हा स्ट्रक्चर सुरू करतानाच डेफिनेशन नंतरचा जो मेन पोर्शन होतो टू व्हेरिएबल K-map. सो टू व्हेरिएबल K-map, टू व्हेरिएबल K-map असेल तर 2n. किती बिट्स आहेत, तर किती व्हेरिएबल्स आहेत, तर n इज नथिंग बट व्हेरिएबल आपण म्हणू शकतो. सो टू व्हेरिएबल्स असल्यामुळे 2 चा स्क्वेअर हा 4. सो 4 सेल्सचा हा K-map तयार होतो. तसाच 3 व्हेरिएबल बद्दल जर बोलायचं झालं तर काय होणार, 2n या फॉर्म्युल्यामध्ये जर n ची व्हॅल्यू जर आपण 3 पुट केली तर 2 तर अशा प्रकारे आपल्याला 8 सेलचा हा K-map बघायला मिळतोय. ओके, आणि जर आपण 4 व्हेरिएबल बद्दल जर बोललो तर ऑब्विसली सगळ्यांना आता उत्तर कळालेलं असेल की हा 2 झाल्यानंतर आपल्याला इथे 16 सेल बघायला मिळतात. ओके, सो ऑप्शन B इज द करेक्ट. बट हे 16 सेल कसे असतात हो, तर 4 कसे असतात, तर 4 हे डायरेक्टली 1 2 3 4 असे नसतात. तर हे 0 पासून 4 म्हणजेच काय, तर 0 1 2 आणि 3 बघा किती कॅरेक्टर झालेले आहेत, तर अशा प्रकारे इथे आपले 4 कॅरेक्टर झालेले आहेत. ओके, तसंच 8 सेल इज नथिंग बट 0 to 7. तसेच 16 सेल म्हणजे किती असणार आहे, 0 to 15. तर 0 to 15 हे असे 16 सेल्स आहे, 0 to 7 हे असे 8 सेल्स आहे आणि 0 to 3 हे असे आपल्याला 4 सेल्स आपल्याला तिथे बघायला मिळते. आता इथे बघा द K-map बेस्ड बुलियन रिडक्शन्स
इज बेस्ड ऑन द फॉलोइंग एनिथिंग ओके वॉट एव्हर. इथे याने जे काही स्टेटमेंट सांगितलं असेल परंतु आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे की हे जे काही इथे थेरम तुम्हाला देण्यात आलेला आहे हा थेरमचं नाव काय आहे किंवा याचा खालीलपैकी ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की ए प्लस ए चा हा कॉम्प्लिमेंट केलेला आहे आणि तो इज इक्वल टू 1 केला. तर ए प्लस ए कॉम्प्लिमेंट व्हॉट डज मीन. ए ची व्हॅल्यू जर सपोज 0 असेल तर ए चा कॉम्प्लिमेंट हा किती होणार आहे याचा अपोजिट म्हणजेच 1 होणार आहे आणि 1 प्लस 0 किती होणार आहे तर 1च होणार आहे. ओके. जर ए ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 कन्सिडर केली तर त्या ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजेच ए च्या व्हॅल्यूचा कॉम्प्लिमेंट हा 0 होणार. ओके. आणि 1 प्लस 0 इज अगेन इट्स 1. ओके. म्हणजेच काय की इरेस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए कॉम्प्लिमेंट म्हणजे इनपुटच्या तुमच्या कोणत्या पण व्हॅल्यू असू द्या 1 असू द्या 0 असू द्या 1 असू द्या 0 असू द्या. ओके. कोणतीही व्हॅल्यू तुम्ही घ्या तुमचं आउटपुट हे काही व्हॅरी होणार नाही. म्हणजेच तुमच्या आउटपुटवर कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट होणार नाहीये, कोणत्याही प्रकारचं इफेक्ट तुम्हाला दिसणार नाहीये. तर इफेक्टच्या ऐवजी इथे इम्पॅक्ट हा वर्ड्स यूज केलेला आहे. मग आपण इथे काय करणार. सो इट्स अ नॉन इम्पॅक्ट. थेरम इज बिलॉंगिंग टू नॉन इम्पॅक्टेड थेरम. तर बी ऑप्शन हे करेक्ट असणार. डोंट केअर कंडिशन्स कॅन बी यूज फॉर सिम्प्लिफाईंग द बुलियन एक्सप्रेशन्स इन. आता डोंट केअर कंडिशन्स कुठे यूज केल्या जातात आणि कोणत्या डोंट केअर कंडिशन हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आपण कुठे बघितलेला आहे तर ऑब्विसली हा कन्सेप्ट केमॅप मध्ये आपण बघितलेला आहे. केमॅप मध्ये मॅपिंग करताना आपण डोंट केअरच्या टर्म्स सुद्धा यूज करू शकतो. सो ऑब्विसली द सी ऑप्शन इज करेक्ट. लॉजिकल सम ऑफ द टू और मोर लॉजिकल प्रोडक्ट टर्म्स इज कॉल्ड एज. आता इथे बघा सरळ सरळ विचारलेलं आहे लॉजिकल सम कोणाची ऑफ टू और मोर लॉजिकल प्रोडक्ट टर्म्स. म्हणजे प्रोडक्ट टर्म्स म्हणजेच कोणत्या तर ह्या झाल्या प्रोडक्ट टर्म्स ए डॉट बी म्हणा. ओके. दुसरे एक प्रोडक्ट टर्म्स काढूया ए बार बी अशा प्रकारे ए बार बी. ओके. किंवा तिसरी एक प्रोडक्ट टर्म्स आपण तयार करूया ए डॉट बी बार लाईक दॅट. आता या प्रोडक्ट टर्म्स आहेत आणि यांची आपण काय करणार आहे लॉजिकल सम करणार. लॉजिकल सम करणे म्हणजेच ऑर करणे असं म्हणू शकतो. तर या दोन ही पहिली टर्म्स प्रोडक्ट टर्म्स ही दुसरी प्रोडक्ट टर्म्स आणि इन बिटवीन मध्ये आपण काय करतोय तर सम करतोय. त्यानंतर सेकंड आणि थर्ड प्रोडक्ट टर्म्स आहे आणि त्यांच्या बिटवीन मध्ये आपण काय करतोय तर सम करतोय. तर असं जे काही एक्सप्रेशन आपल्याला मिळतं ते एक्सप्रेशन म्हणजे काय असतं तर इथे तुम्ही बघू शकता इट्स सम ऑफ प्रोडक्ट. तर इथे आपल्याला सम मिळते आहे परंतु कोणाचं तर प्रॉडक्टचं आपण इथे सम करतो. सो इट्स अ एसओपी. ओके. सो वी कॉल इट एज द सम ऑफ प्रॉडक्ट. The expression y is nothing but a plus b plus c dot c plus a shown as exactly काहीही विचार न करता इट्स प्रोडक्ट ऑफ सम. बघू शकतात ब्रॅकेट मध्ये जो टर्म्स आहे तो अगोदर बघायचा कोणता आहे. इथे ऍडिशन होते म्हणजे ही कोण आहे तर ही ब्रॅकेट मध्ये जी टर्म्स आहे तिला आपण नाव काय देणार तर तिला आपण सम टर्म्स असं नाव देणार. ठीक आहे. त्यानंतर ही पण जे बी प्लस सी आहे ही सुद्धा तुम्हाला काय दिसतंय बी प्लस सी होते म्हणजेच ही सुद्धा सम टर्म्स आहे. आणि या दोन टर्म्स मध्ये इथे ऑपरेशन कोणतं होते तर डॉट ऑपरेशन. डॉट ऑपरेशन म्हणजेच काय होते तर इथे आपण त्यांचा डॉट करतोय मल्टिप्लाय करतोय म्हणजेच इथे म्हणताना आपल्याला त्याला प्रॉडक्ट असं म्हणायचं आहे. सो इट्स अ प्रोडक्ट ऑफ सम. The product terms containing the all k variables of the functional of the in either complemented or uncomplemented form. म्हणजेच प्रॉडक्ट टर्म्स बद्दल विचारलेलं आहे. प्रॉडक्ट टर्म्स कंटेनिंग ऑल द के व्हेरिएबल्स. के व्हेरिएबल्स म्हणजे के मॅप मध्ये जे काही तुम्ही व्हेरिएबल्स जर 2 व्हेरिएबल असेल तर ए बी व्हेरिएबल आपण यूज करतो. 3 व्हेरिएबल्स आपण ए बी सी अशा प्रकारे तुम्ही एक्स वाय झेड पी क्यू आर एस सुद्धा यूज करू शकतात. बट मोस्ट ऑफ द केसेस मध्ये आपण ए बी सी अँड ए बी सी डी असे 2 व्हेरिएबल्स 3 व्हेरिएबल्स आणि 4 व्हेरिएबल्स आपण यूज करतो. तर हे इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लिमेंटेड अँड नॉन कॉम्प्लिमेंटेड फॉर्म आपल्याला बघायला मिळतात. ओके. सो कॉम्प्लिमेंटेड अँड नॉन कॉम्प्लिमेंटेड फॉर्म मध्ये जे आपल्याला बघायला मिळतात आणि त्या प्रॉडक्ट टर्म्स असतात म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे की ए बी ओके हा बार असेल तर ही ती प्रॉडक्ट ए चा कॉम्प्लिमेंट असेल किंवा बी चा असेल नसेल वॉट एव्हर. तर ही जी टर्म्स असतात ही टर्म्स काय रिप्रेझेंट करतात मीन टर्म्स मॅक्स टर्म मिड टर्म्स की समेशन. तर अशा टर्म्सला आपण स्मॉल एम ने इंडिकेट करतो. नथिंग बट ह्या मेन टर्म्स असतात हे आपण टेबल्स मध्ये थिओरिटिकल लेक्चर्स मध्ये ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत. So it is the mean terms. Okay. So
मीन टर्मचा टेबल एकदा तुम्ही बघा, मॅक्स टर्मचा टेबल एकदा तुम्ही बघा. ओके, मीन टर्म्स मध्ये तुम्हाला ह्या टर्म्स जर 4 व्हेरिएबल्स असतील तर ह्या अशा बघायला मिळतील, ए डॉट बी डॉट सी डॉट डी. आणि मॅक्सम्स मध्ये तुम्हाला ह्या टर्म्स कशा बघायला मिळतील, ए प्लस बी बार प्लस सी प्लस डी बार वॉटेवर, अशा प्रकारे. तर इथे प्रॉडक्ट मधलेला आहे, प्रॉडक्ट म्हटल्यानंतर ए बी सी डी मध्ये आपल्याला प्रॉडक्ट घेणे कंपल्सरी आहे. सो इट्स अ मेन टर्म्स. A canonical SOP. Canonical SOP. What is the meaning of canonical? Canonical म्हणजे स्टँडर्ड. तर आपल्याला स्टँडर्ड SOP form of the functions y is ab is y a comma b is equals to the a plus b. आता y is nothing but a plus b. याला आपल्याला स्टँडर्ड बनवायचं. ओके, तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे कोणीच नाही, म्हणजे आपण ए डॉट वन असं करू शकतो. तसंच आपण इथे बी डॉट वन असं करू शकतो. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वन, तर वन ची व्हॅल्यू आपण असं म्हणू शकतो की जो मिसिंग लिटरल आहे, जो मिसिंग आहे, तर मिसिंग लिटरलने आपण त्याला काय करू शकतो, मिसिंग लिटरलचा कॉम्प्लिमेंट प्लस तो स्वतः मिसिंग लिटरल, याने आपण डॉट ऑपरेशन करू शकतो. ओके, प्लस बी सोबत जो वन आहे, सो वन ची व्हॅल्यू जो मिसिंग, बी सोबत मिसिंग कोण आहे, तर ए हा मिसिंग आहे, त्याच्यामुळे आपण ए कॉम्प्लिमेंट प्लस ए असं करू शकतो. आणि आपण थेरम मध्ये आता स्टडी केलेला आहे बघा, ए चा कॉम्प्लिमेंट प्लस ए जर असेल त्याचं आउटपुट काय असेल, जर ए कॉम्प्लिमेंट 0 असेल तर ए ची व्हॅल्यू ही 1 असणार आहे आणि 1 प्लस 0 ही 1 असेल. म्हणजे ऑब्विसली तुमची जी ए ची व्हॅल्यू आहे ती ही आपण 1 ने इथे इंडिकेट करतो. ओके, सो 1 इज नथिंग बट बी बार प्लस बी इज 1, ए बार प्लस ए इज नथिंग बट 1. आणि अशा प्रकारे आपला जो ब्रॅकेटच्या बाहेर जो दिसतोय व्हेरिएबल्स, तो ब्रॅकेटच्या आतमधल्या प्रत्येक टर्म्सला काय करणार आहे, मल्टिप्लाइड करणार आहे. तो तुम्हाला बघा ए बी बार प्लस ए बी अशा प्रकारे आपल्याला पहिला ब्रॅकेट मिळतोय. प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये तुम्ही बघू शकतात ए बार बी प्लस ए बी, अशा प्रकारे आपल्याला हा दुसरा ब्रॅकेट मिळतो. ओके, त्यानंतर आपण एक थेरम हा सुद्धा स्टडी केलेला आहे की ए डॉट ए काय मिळणार, एच मिळणार. ओके, तसंच बी डॉट बी काय मिळणार, एच मिळणार. ओके, तसंच ऑर मध्ये जर करायचं झालं तर बघा ए प्लस ए, 0 प्लस 0 हा 0च मिळत असतो, म्हणजेच ए मिळत असतो, किंवा 1 प्लस 1 हा 1च मिळणार. ओके, तसंच बी प्लस बी काय मिळणार आहे, तर बीच आउटपुट मिळणार आहे. तसंच ए बी प्लस ए बी जर आपण असं केलं तर आउटपुट आपल्याला काय मिळणार, ए बी एक सिंगल आउटपुट आपल्याला इथे मिळणार. तसंच इथे y इज इक्वल टू, इथे बघू शकता तुम्ही ए बी इथे सुद्धा आहे आणि ए बी इथे सुद्धा आहे. सो ए बी प्लस ए बी जर ब्रॅकेट ओपनिंग आपण केलं तर आपल्या ह्या टर्म्स कशा दिसतील, ए बी बार प्लस ए बी प्लस ए बार बी प्लस ए बी असं आपल्याला बघायला मिळतील. आणि या दोन टर्म्सची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळणार, तर आपल्याला ए बी बार या दोघांची मिळून आपल्याला एक सिंगल ए बी असं करता येईल अकॉर्डिंग टू दिस रूल्स. ओके, प्लस ही टर्म्स ऍज इट इज आपण इथे लिहिणार आहोत ए बार बी. तर हे आउटपुट आपल्याला मिळालं आहे, जिथे बार आहे तिथे इथे कॉमन ने इंडिकेट केलेला आहे. कॉम्प्लिमेंट बऱ्याचशा बुक्स मध्ये कॉमन इंडिकेट केला जातो, तर बघा बी चा कॉम्प्लिमेंट, ए आणि बी मध्ये कोणताही कॉम्प्लिमेंट नसल्यामुळे तो ए बी आपण असंच राहू देणार आहोत. आणि ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए चा बार आणि बी, तर असं एक्सप्रेशन इथे कुठे दिसतंय, सो ए बी बार आणि ए बी म्हणजे बी ऑप्शन इथे दिसतंय बघा, ए बी प्लस ए बी चा कॉम्प्लिमेंट, अशा प्रकारे आपल्याला आउटपुट मिळेल. सो बी ऑप्शन इज करेक्ट. A variable on its own or its complemented form is known as, a variable on its own म्हणजे स्वतः तो व्हेरिएबल आहे आणि or its complemented form, or करणे म्हणजेच काय करतोय, or करणे म्हणजेच सांगा, or करणे म्हणजेच इथे ऍडिशन करणे, or ऑपरेशन, or in its complemented form. तर ही जी ब्रॅकेट, ही जी टर्म्स आपल्याला मिळालेली आहे, या टर्म्सला काय म्हणतात, तर आपल्याला आताच आपण बघितलं आहे की अशा प्रकारच्या जर ब्रॅकेट मध्ये जर ऍडिशन होत असेल त्याला आपण सम टर्म्स म्हणतोय ना. सिमिलरली सम टर्म्स, तर इथे तुमचं आउटपुट हे सम टर्म्स यायला पाहिजे. अकॉर्डिंग टू बुलिंग लॉ, ए प्लस 1
बघा इथे a प्लस 1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क केलेला आहे आणि करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं. मग इथे सिलेक्ट करा a ची व्हॅल्यू जर सपोज 0 असेल तर 0 प्लस 1 काय ना, तर 0 प्लस 1 तर एक इथे आपल्याला 1 असं मिळू शकतो. ओके, दुसरी कंडिशन जर आपण 0 ची व्हॅल्यू जर 1 ने रिप्लेस केली तर 1 प्लस 1 आपल्याला काय मिळतं, 1 मिळतं. म्हणजेच काय की इथे a ची व्हॅल्यू 0 असू द्या किंवा a ची व्हॅल्यू 1 असू द्या, तुमचं आउटपुट हे नेहमी काय असणार आहे हो, तर इथे तुमचं आउटपुट हे कंटिन्युअसली इथे 1 असणार आहे. तर इथे क्वेश्चन मार्कच्या जागेवर करेक्ट ऑप्शन हे तुमचं ए येईल. हा, इथे सुद्धा विचारलेलं आहे बघा, ए इन ब्रॅकेट ए प्लस बी इज इक्वल टू काय. तर ब्रॅकेटच्या आतमध्ये जर गेल्यानंतर तर आपल्याला असं बघायला मिळेल की ए डॉट ए हा मिळणार. त्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्म्स ब्रॅकेटच्या आतमधल्या दुसऱ्या टर्म्सला आपण डॉट करणार, सो ए डॉट बी आपल्याला असं मिळणार. ओके, तर अशा केसमध्ये ए डॉट एचं ऑपरेशन ए होतं आणि ए प्लस ए बी असं आपण म्हणू शकतो. सो ए प्लस ए बी, ए प्लस ए बी, तर इथे ऑप्शन्स आहेत का, ए ऑप्शन नाही आहे, बी पण नाही आहे, सी पण नाही आहे आणि डी पण नाही आहे. अहो काय झालं मग हे, तर काय करता येईल आपल्याला. सो ए इज नथिंग बट ए प्लस ए बी असतो. ए ची व्हॅल्यू ही ए प्लस ए बी असतं ऍज पर अकॉर्डिंग टू बुलिन्स थेरम्स. आणि हा ए बी तर आपण ऍज इट इज इथे लिहिणारच आहोत. ओके, आणि इथे आपण बघू शकतात ए बी प्लस ए बी, तर मग काय करता येईल, सो ए प्लस ए बीच मिळतंय किंवा पुन्हा एकदा. ओके, तर इथे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक मला वाटतंय. ओके, किंवा अदरवाईज तुम्हाला सॉल्व्ह करता आलं तर कमेंट बॉक्समध्ये सॉल्व्ह करून मला याचं आन्सर सांगू शकतो. डी मॉर्गन्स थेरम्स स्टेट दॅट, आता सांगितलं होतं की जर तुमचा ए डॉट बी डॉट सी डॉट डी या पूर्ण होल टर्म्सला जर कॉम्प्लिमेंट असेल तरच डी मॉर्गनचा विचार करायचा, आणि तो विचार करताना डी मॉर्गनचा होल कॉम्प्लिमेंट ब्रेक करायचा, ब्रेक अँड चेंज द साइन. लक्षात ठेवा, ब्रेक अँड चेंज द साइन हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे डी मॉर्गनसाठी. ब्रेक म्हणजे इथून तुम्ही तो डी मॉर्गन ब्रेक करणार, जो होल कॉम्प्लिमेंटचा तो ब्रेक करणार आणि तो असा सेपरेट होणार, ए आणि बी मधला सेपरेट होणार. आणि चेंज द साइन डॉट आहे तर तिथे ऍडिशन करणार. तसंच बी आणि सी मध्ये सुद्धा ऑपरेशन प्लस होणार आणि चेंज होणार, तसंच सी आणि डी मध्ये सुद्धा सिमिलरली. तर हा झाला तुमचा डी मॉर्गन्स. ओके, यापैकी बघा ए आणि बी चा इथे होल कॉम्प्लिमेंट दिसतोय. ओके, आणि इथे सेपरेट केलेला दिसतोय. ओके, सो व्हेरी गुड, फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट. बी ऑप्शन मध्ये काय झालंय बघा बरं, ए आणि बी चा होल कॉम्प्लिमेंट होता आणि हा ब्रेक केल्यानंतर इथे फक्त ए लाच कॉम्प्लिमेंट दिला, बी ला कॉम्प्लिमेंट द्यायचे विसरले. सो इट्स अ रॉंग आन्सर. सी, ए चा कॉम्प्लिमेंट दिसतोय, बी चा कॉम्प्लिमेंट दिसतोय आणि इथे सुद्धा इथे हा ऑप्शन कन्फ्युज करणारा आहे स्टुडंटला, परंतु हा चुकीचा ऑप्शन आहे हे बघू शकता तुम्ही. ए चा कॉम्प्लिमेंट प्लस बी चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. दिस इज नॉट अ डी मॉर्गन्स. आपल्याला होल कॉम्प्लिमेंटचा स्प्लिट कॉम्प्लिमेंट मध्ये कन्वर्जन करायचं असतं. बघा इथे होल कॉम्प्लिमेंट म्हणजे ही जी लाईन आहे ही कम्प्लीट लाईन दिसते तुम्हाला, कम्प्लीट बार आहे आणि तो अशा प्रकारे स्प्लिट झाला किंवा स्प्लिट म्हणून आपल्याला होल कॉम्प्लिमेंट मध्ये यायचं असतं. इथे बघा ऑलरेडी स्प्लिट आहे आणि स्प्लिट म्हणून स्प्लिट मध्येच गेलेलं आहे. तर इथे जर याला जर करेक्ट फॉर्म मध्ये जर दाखवायचं झालं तर कसं होईल की ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए डॉट बी आणि याचा होल कॉम्प्लिमेंट जर असतात तर हा बुलियन अल्जेब्रा असता. म्हणजे सी ऑप्शन सुद्धा कन्फ्युजिंग आहे परंतु रॉंग आन्सर आहे. डी तर ऑब्विसली रॉंगच दिसते. ओके, कारण की बी ला इथे कॉम्प्लिमेंट दिसत नाही. बघा काही करता येईल का आपल्याला. क्वेश्चन तर हा दिलेला आहे ए प्लस बी आणि त्याला ए डॉट बी ने मल्टिप्लाइड करायचं आहे. मग ब्रॅकेट जो बाहेरची टर्म्स आहे त्यांनी ब्रॅकेटच्या आतमधल्या पहिल्या टर्म्सला मल्टिप्लाइड करूया तर आपल्याला आउटपुट काय मिळणार, ए ए बी असं मिळणार. प्लस दुसऱ्या टर्म्सला जर मल्टिप्लाइड केलं तर काय मिळणार आहे, ए बी, सॉरी इथे बी बार आहे, हो बी बार आहे. ओके, कारण की इथे डॅश दिलेला दिसतोय, ए ला सुद्धा डॅश आहे म्हणजेच कॉम्प्लिमेंट आहे. सो ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट डॉट ऑपरेशन्स होते आहे. सो ए कुठे गेला आपला, हा सेकंडला ए बी, ए बार बी बार आणि हा बी, अशा प्रकारे आपल्याला सेकंड टर्म्स मिळणार.
याच्यामधून काही करता येईल का बघा. तर इथे बघा, या पहिल्या टर्म्स म्हणून जर तुम्ही ए डॉट ए, सॉरी, ओके, इथे घेऊया आपण ए डॉट ए चा कॉम्प्लिमेंट, त्याला असं ब्रॅकेट केलं आणि याला डॉट करून ह्या बी बारला जर बाहेर काढला, ओके, प्लस सेकंड टर्म्सला मी थोडं रिअरेंज करतो. रिअरेंज करताना बघा कसं रिअरेंज करतो की मी इथे ए बारला बाहेर काढतोय आणि डॉट करून बी बार डॉट बी करतोय. आणि आपण थेरम्स बघितलेले आहेत, ए बार ए is equals to the 0. Similarly, b bar b is equals to the 0. म्हणजेच ही टर्म्स आपल्याला 0 मिळेल आणि 0 सोबत डॉट करणारा कोण असणार आहे ब्रॅकेटच्या बाहेर, बी बार. तसंच इथे ए बार सोबत आपल्याला 0 डॉट ऑपरेशन होणार. कोणत्याही संख्येला 0 सोबत जर मल्टिप्लाय केलं तर त्या संख्येचा उत्तर हा 0च येत असतो. हे आपल्याला लहानपणी पहिली दुसरी तिसरी तरी शिकवलेलं आहेच. तर तिथे त्याचा वापर आपण इथे करू शकतो. तर इथे हा 0 होणार आणि इथे सुद्धा हा 0 होणार. 0 आणि 0 या दोन संख्येची ऍडिशन करता आपल्याला आउटपुट हे 0च मिळणार आहे. तर ऑब्विसली द ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, सो अशा प्रकारे आपण इथे काही एमसीक्यू सॉल्व्ह केलेले आहेत. असेच काही एमसीक्यू आपण फ्युचर मध्ये सुद्धा रोज सॉल्व्ह करूया. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.